नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलोय पुण्यातील मुळा मोठा नदीच्या काठी। हे पाठीमागे तुम्ही पाहू शकता, जे अगोदर तुम्हाला मुळा मोठा दिसायची त्यासारखी निश्चित दिसत नाहीये। तर हा 2017 साली नरेंद्र मोदींनी ज्या प्रोजेक्टची पायाभरणी केली होती तोच हा मुळा मोठा पुनरुज्जीवन म्हणता येईल। तर तो एक प्रोजेक्ट आहे। त्याच्या हिशोबाने नदीचे दोन्ही काठ दुरुस्त केले जात आहेत, त्या दोन्ही काठांचे सुशोभीकरण केले जात आहे। तुम्ही पाहू शकता पाठीमागे नाईक बेट आहे, त्याच्या पाठीमागे मुळा आणि मुठीचा संगम झालेला आहे। तिथून पुढे या प्रोजेक्टचं काम सुरू आहे। त्या संगमाच्या शेजारी बऱ्यापैकी काम सुरू आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो। हे तुम्ही नदीचे मुळा मुठीचे पात्र पाहू शकता। या ठिकाणी बऱ्यापैकी काम झाले आणि दोन्ही साईडचे घाट एकदम सुंदर दिसत आहे। तर मित्रांनो, पलीकडचं तुम्हाला मी दाखवलं, आता हा पुढचा भाग आहे। पाठीमागे तुम्हाला बन गार्डनचा बंधारा दिसत आहे। त्याच्या अलीकडे एक छोटा बंधारा होता, तो इंग्रजांच्या काळात बांधलेला होता। तर त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने हा नवीन एक बंधारा बांधलाय। त्या बंधाऱ्याच्या शेजारी पुण्यातील सर्वात जुना नदीवरचा पूल आहे। तर त्याच्या शेजारी नवीन पण पूल बांधलेत, पण जुना पण पूल तसाच आहे। तर त्याच्या शेजारी अजून तुम्हाला पुणे मेट्रोची लाईन गेलेली पण दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, तर आता मी आलोय मुळा मोठा यांच्या संगमावरती। मागाशी तुम्हाला मी बन गार्डन मधला एरिया दाखवला। तर आता हा इकडनं जी ती मुठा नदी आहे आणि ह्या साईडने ती मुळा नदी आहे, त्यांचा या ठिकाणी संगम होतो। आणि या ठिकाणी संगमवाडी म्हणून गाव आहे। पलीकडच्या साईडला मंगळवार पेठ आहे आणि समोरची तुम्हाला मेट्रोची लाईन दिसते। तर ती मागाशी जशी दाखवली या रोडमध्ये, तर तीच मेट्रो लाईन ही पुढे आलेली आहे। आणि पलीकडच्या साईडला अजून एक मेट्रो जी हिंजेवाडीवरून आलेली आहे, ती पण इथून पुढे क्रॉस होणार आहे। तर तिचा एंड स्टॉप पुढंच आहे, छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणपर्यंत आलेली आहे। तर ते पण प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर मित्रांनो, मुठा नदी आहे, तर त्याच्यावरती साधारण 4 धरणं आहेत। त्याच्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही 4 धरणे त्या नदीवरती आहेत। आणि जी मुळा नदी आहे त्याच्यावरती मुळशी धरण आहे, त्याच्या शेजारी पवना डॅम पण आहे। पवना डॅमवरून पवना नदी येते, त्या दोन्हीचा संगम होऊन या नदी मुळा म्हणून पुढे येते आणि या ठिकाणी संगमावरती भेटतात।
मित्रांनो, पाठीमागचे तुम्ही घाट पाहू शकता. हे जे मुळा मोठा संगमावरती जे काय घाट बनवलेत ते खूपच सुंदर दिसत आहेत. ह्याच्यामध्ये दगड जो वापरला आहे तो पण एकदम जाड असा मी पाहिला आता, तर तो जाड दगड आहे आणि मोठे मोठे दगडाचे शीट वापरले आहेत. त्यामुळे हे फ्युचरमध्ये पण खूप काळ टिकणार आहे. तर हे डेव्हलपमेंट तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला सांगा, कारण पर्यावरण प्रेमींच्या काही काहीला विरोध पण आहे, पण काही लोकांना हा प्रोजेक्ट आवडतो आहे. कारण नदी सुशोभीकरणाचा बराचसा फायदा होणार आहे. मित्रांनो, हे जे रेलिंग पाहत आहोत, तर हा जो पाईप आहे, आयताकृती पाईप, हा खूपच चांगल्या क्वालिटीचा वापरला आहे, एकदम मजबूत आहे. आणि हा गोल पाईप हा पण एकदम चांगल्या क्वालिटीचा पाईप वापरला आहे आणि ह्याला कलर पण केला आहे. त्याच्यामुळे हे पाण्याखाली जरी गेलं तरी जास्त काळ टिकू शकतं. आणि हे खाली एक पाईप आहे, असं हे सेफ्टीसाठी पण खूप भारी आहे. आणि ह्या घाटावरती कोणी आलं तर काही धोका होऊ नये म्हणून हे रेलिंग बांधलेलं आहे आणि ते चांगल्या प्रतीचं बांधलं आहे. त्याच्यामुळं सगळं प्रशासनाचं खूप धन्यवाद, खूपच कौतुक केलं पाहिजे त्यांचा. तुम्ही हे पाहू शकता, हे सिमेंटचं पहिलं पायऱ्या बनवून घेतलेले आहेत. त्याच्यावरती 8 इंचाचा दगड लावला जाणार आहे. तो मगाशी तुम्हाला आत्ता मी दाखवला, तो 8 इंचाचा दगड लावला आहे आणि तो प्रॉपर दगड आहे. त्याच्यामुळं तो टिकायला खूपच भारी असणार आहे आणि लॉंग टर्म टिकणार आहे. त्यामुळे हे कामाची मजबूती तुम्ही ओळखू शकता ह्याच्यावरनं. मित्रांनो, समोर जो तुम्ही दगड पाहत आहात तो रफ दगड आहे आणि तो कट करण्यासाठी ही मशीन वापरली जाते. पाहू शकता कसा मशीनच्या द्वारे हा कट केला जातो. दगड कापण्यासाठी पाण्याची गरज आहे, त्यामुळे तो पाण्याची टाकी बांधलेली आहे. मित्रांनो, हे समोर तुम्ही पाहू शकता, हे नाईक बेट आहे. त्याच्या या बाजूने पण पाणी जातं आहे आणि या बाजूने पण पाणी जातं आहे. तो मध्येच एक पाणी टापू आहे नाईक बेट म्हणून. आणि समोर जाऊन पाणी परत पुढं जाऊन मिळतं आणि इकडनं पण समोर जाते नदी. हे पुण्यात एक बेट आहे, हे पण बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी ना खूप मोठी जागा होणार आहे तयार. तर या ठिकाणी आपण लंडनच्या धर्तीवरती जो एक मोठा पाळणा असतो तो पण बनवू शकतात गव्हर्नमेंट. तुम्हाला कशी आयडिया वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये.